काय हो, काय करताय? हे तुमचं आता नारळ सोलायचे काम काय करा, घरी बसू देत नाहीये मला. बसलेलेच आज सुट्टी घेतली बसलेलेच आहे. कामावर काहीच नव्हतं. मी घरी राहिलो तर यांना असं म्हणजे मी शांत बसल्यानंतर यांना हेच होत नाही, करमतच नाही. काही काम लावून देतात. हे बा हे आता हे नारळ पाय नारळ, आता हे नारळ सोलत बसायचंय मला. म्हटलं का विकायला बसलेत? हा? विकायला बसलेत. हा विकायला भरोसा नाही तुमचा. लय आवड काम आणि पा खोलता बी येत नाही. काय आहे? याच्याने काय जमणार आहे? मग तुम्हाला पटेल ते घ्या ना. नाही आहे ना. आयुष काय करताय तुम्ही? तुमच्याच नावावर फोडतोय आम्ही. त्याच वरतीचं नारळ मोडतोय. नारळ मोडायला मी लिमिट राहते. असं वाटतंय मंदिरावर आम्ही नारळ विकायला बसलोय. यार 40ला एक 40ला एक या 40ला एक. नाशिकला 40लाच चाललंय आता. हो, फोडून देतोय 50 लागतील. मी काय म्हणते पण या एवढ्या नारळाचं तुम्ही करणार काय? आता याची करायची काय बर्फी करायची. अर्धा तास झाला नारळ फोडत बसलेला. अर्धा तास झाला यांना आहे ना. म्हणजे पहिले किती होते? पहिले 10 होते आणि आता अजून परत 3 का 4 आणून दे. घरातले नारळ वाढवले त्यांनी. घरातले नाही, तुमचे चाललेले ते आधीचे. तरी दुखावत झाले आता हे. मी बोललो ना मला घरी मला बसूच देत नाही. घरी बसला म्हणजे काही काय आहेच. ते कामाला एवढेच नाही आलेले, अजून वावीला पण ठेवलेले. आज वावील दिले ते अर्ध्यापेक्षा जास्त वावीला दिले ते. हा एवढे नारळ आहे का बस. आता बघू किती खोबऱ्याची बर्फी बनते. मला तसं बर्फी आवडते म्हणून मी करू राहिलो, केलं नसतं. बर्फी खायची. आता एकदम नारळ वगैरे सोडून झाले. आता आम्ही करतोय नाश्ता. म्हणजे सगळ्यांना झालेला आहे, मी बाकीच बघतो नाश्त्याचं. आता मी नाश्ता करतोय. नाश्त्यामध्ये तुम्हाला दाखवतोय काय. मुगाची उसळ एक नंबर टेस्ट, एक नंबर. मी जेव्हा जिमला जायचो ना तेव्हा माझा हा कंटिन्यू म्हणजे हफ्त्यामध्ये 3-4 वेळेस हे खायचोच मी. आता जिम बंद आहे कारण की कामाचा लोड वगैरे वाढला होता म्हणून जिम वगैरे बंद करून टाकली. अलेक्सला बाहेर फिरवायला न्यायचंय. आज लय टाइम झालाय. सगळ्यात मेन काम राहिलं आज अलेक्सला बाहेर फिरवायचं. अलेक्स कुठं जायचं? आता बघा मी काय बोललो ते याला लगेच कळन मी काय बोललो तो. अलेक्स चल लवकर. मी चाललो. आता ऊन वाढलं तर लगेच नाही म्हणतो साल्या. चल लवकर. चला रेडी. ऊन लयच वाढलं हो आज. लेट निघलो आज. मम्मी हा ना लेट झाला आज. पार 10 वाजून गेले. दररोज 7 वाजता फिरवत त्याला. किती वाजता 6ला फिरवत. आज लेट झाला. चला आता आंघोळ झाली. आता मी चाललोय गावामध्ये. आणि गावामध्ये झाल्यानंतर म्हणजे शेतीमध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता मी काल बी त्या मुलाची गोष्ट केली होती 3 मुलांची. त्या 3 मुलापैकी आज आता तिथं आलेला आहे आदित्य म्हणून आहे. बाकीचं हे करतो. बाकी तिथं गावाला आहे आदित्य आहे. तुम्हाला दाखवतो. नवीन युट्यूबवर तयार होणार आहे एक YT कडून. आणि त्याच्यानंतर हे नारळ बा दीदीच्या ओटीमध्ये आलेले हे नारळ आज ते सोडायला जायचं आहे. जर ते वाईट नाही पडले. अरे हे बघ आता तो आदित्य आहे. तो आहे डिप्लोमा 3rd इयरला. त्याला अजून 4 वर्ष बाकी. 4 वर्षामध्ये एकदा पण वाईटी नाही पडणार का तो? 4 वर्षात एकदा तरी वाईटी पडन तो. आणि बाकीचे त्यांना आता 2-2 वर्ष बाकी आहे. एकाला 2 एकाला 3 असं काहीतरी आहे ते. पण वाईटी पडणार कारण की मुलं आहे ते. आपल्याला माहिती कोणाची कितीपर्यंत हे राहू शकते, कॅपॅसिटी किती राहू शकते अभ्यास करायची आपल्याला माहिती आहे. आणि जर नाही पडले तर एकदम भारी. आपण पार्टी घेऊ त्यांच्याकडून. आणि जर पडले तर मग आपण जर वाईटी पडले तर आपण पार्टीचं जाणार. आता हे बा नारळ किती गो. नारळ किती? 5 नारळ असते. 5-6 नारळ येते. 5-6 नारळ आहे. नारळ केवढे पाहिजे? त्या तोंडापेक्षा मोठे आहे बाय. त्या तोंडापेक्षा मोठे आहे ते नारळ. किती चालू आहे नाशिकला? काय नारळ चालू आहे? 5 नारळ येते. अच्छा चला आता जातो मी गावामध्ये. आणि अलेक्स भाऊ मस्त AC मध्येच बसून राहतो. जाड आहे काहीच काम करत नाही. नुसतं AC लागतं त्याला. AC मध्येच बसून राहतो. चला आता निघू आपण. कोमल
फायनली ज्या सणाचा वाट पाहत होतो तो आलेला आहे. चलो चलो चलो. आम्ही तर झोपेल होतो पण आम्हाला आवाज आला आता की पाऊस आला आणि पाऊस पडतोय. वाव. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो पाऊस आलेला आहे. पाऊस पडतोय हो. चला आपण हॉलमध्ये चेक करू. हे लोक झोपेले, याला उठू आपण. ए लाईट लावा रे, लाईट बीट लावा जरा. होय लाईट किती लागली आहे की लागला ना. पाऊस येतोय, पाऊस ए मम्मी पाऊस येतोय, पाऊस पडतोय. आमच्या अलेक्सला काय नाही, सगळं पाणी आता कंपाऊंड मध्ये आलेलं आहे. कंपाऊंड मध्ये जमा जाऊ. पाऊस पहिला पाऊस आला हो. सगळे बाहेर येऊन थांबलेले पावसाची वाट पाहत. दिसतंय ना सगळे बाहेर येऊन थांबलेले कारण की एवढ्या दिवसाचा पाऊसच नव्हता. अरे आमचा शिव चालला आंघोळीला. मला बी वाटतंय आम्ही बी चाललं गाव म्हणून. शिव शिव काय झालं बेटू, काय झालं बेटू, काय झालं. आता आम्हाला बी वाटतं आंघोळ करावी. कोमल आम्हाला बी वाटतं आता करून घ्या का, भिजून घ्या. आता हा एक डुबरे बा शिव. हा बी शिव, शिव आहे ना. आयुष ए आयुष बेटा तू बी ओला होतो, ओला होतो बेटा तुम्ही. होती का मम्मी ओली, तुम्ही ओली आहे ना मम्मी. अरे होई ना. चला फायनली आता झोपेतून उठलोय मी. पाऊस पडला होता, पाऊस पडल्यानंतर मस्त झोपला. झोपेतून उठलोय मी आणि आता बघतो या बाया काय करताय. आता बघतो आता काय चालू आहे तुमचं, काय करताय तुम्ही. रागीचे लाडू. हा एक नंबर. तू काय करते कोमल. हा मध्ये गुडबुड करते तू. कोमल बुडबुड करते. आणि दीदीने आता गुळ हे करून ठेवलेला आहे. दीदी तू का बरं करते ते गुळाचं, तुला हे करायचंय का. लाडू टाकायचंय. आणि त्या खोबऱ्याचं काय केलं, फोडायचे खोबरं. पाऊस कसा झाला पण आपल्याला पाऊस कसा झाला. पाऊस मलाच समजलं नाही. वहिनी म्हणे जोरात जा. एकदम एक नंबर झाला. पण तिकडं नाही झाला, पण जिकडं गुलाबाची शेती तिकडं नाही झाला. नशीब कोणाकोणाच खराब किती राहू शकतं ना. सगळ्या फुलवाल्यांचं नशीब खराब आहे. बोलत होतो म्हटलं 8 दिवस लागेल म्हटलं झेंडू यायला. अरे पण मग माल पाऊस तिकडं नाही झाला, सगळा आपलाच झाला पाऊस. मम्मी बनवती लाडू आणि इथं टाकले गहू. गव्हाची खीर उद्या सकाळी गव्हाची खीर. अरे आजी आजी. आणि वहिनी करणार आहे खोबऱ्याची बर्फी. खोबऱ्याची बर्फी इकडे इकडे तुला येते इकडे. शुगर वाढवायची इकडे येते तुला. साखरेची नाही करणार आहे, गुळाचं खातोय. दीदी कोमलचे नाव सांग सर. कोमल तुझं नाव सांग सर. माझे नाव सांग. कोमल आयुष सोनवणे. अजून काय काय म्हणतात त्याला. राहणार कोपरगाव. उंची 4 फूट 2 इंच. उंची 4 फूट 2 इंच. कोपरगावच्या डॉक्टरांनी पूजा पंकज पटाडे टाकले. कोण पंकज, कोण पूजा पंकज पटाडे. काय माहिती. हे बघा कोमलचे नाव. कोमलला सांगतो पहिले. एक नाव आहे कोमल, एक नाव आहे सोनल, एक नाव आहे एक नाव आहे भुरी भुरी. एक नाव आहे वेदिका. अजून वैदई उदई काही नेमकी नाव ठेवता तरी किती. अजून एक म्हणे
मम्मी कोमल नाव कसं पडलं असन एक आयडिया सांग तुम्हाला. मी सांगते. हा सांग. वहिनी झाली तेव्हा वजनाने कमी होती, मग कोमल होती बघ. गैर अशी होती, एवढीच हात एवढी होती म्हणे, मग कोमल नाव. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. दाखव एक मिनिट दाखव तिचा हात पा. दाखव 4 फूट 2 इंच वाल्यांचा हात बघायचा तुम्हाला दाखवतो मी. ओपन कर. 4 फूट 2 इंच जरी राहिली तरी तुझा संसार करती हे बघा दुसरी असती तर निघी गेली असती. तेव्हा ती निघून गेली. पाहिलं ना सगळ्यांचा मी होते म्हणून टिकले. दुसरी असती केव्हाच गेली असते ती. मी होतो म्हणून टिकलो, नाही तर कधीच सोडून दिलं असतं. चला आपण तांब्यामध्ये काढू. आपण फोडलेलं आहे पाणी तर चांगलं दिसतंय. नारळ फ्रेश आहे एकदम. खोबऱ्याचं नारळ आहे. खोबरं किती येतं बघा आपण. संपलं बी. मग तुम्हाला कधी टाकी मेरे वाटली? साथ अन्याय हुआ है. अरे खोबऱ्याच्या मेरे साथ अन्याय हुआ है. खोबऱ्याच्या नारळमध्ये पाणी कमी निघतं. कमी आलं पाणी, पण खोबरं मस्त आहे. आता हे खोबरं काढायचं तुझं. जा त्याच्याकडेच. खोबरं कसं काढायचं? त्याच्या लेडी झाली का? अरे काहीतरी करा. चम्मच घ्या, घुसल त्याच्यात. नका शक्तीच्या या, चाकू बी काय. पाणी पिऊन तर बघ किती गोड आहे. बस एकच गोड सांगितलं होतं. ते बी बाहेर यायचं आता. त्याला वाटलं नंतर देते का नाही, तरी एवढं फुल भरून घेतलं. एकदाच प्यायचं, एकदाच काम करायचं. नवीन कोणी सांगायलाच नको. नाही सांगायला. खोबऱ्याची एवढी जाळ आहे खोबरं. नाही आवडत. खोबऱ्याची मम्मी घे. नाही पिऊन घ्या. आता घे ना, घेऊन तर बघ चव कसं किती गोड कसं आहे. करायचं रे खोबरं? असं झालंय. बाहेर चाललोय आता. पार्सल पॅक करायला जात होतो, तर पार्सल पॅक करताना तुम्हाला दाखवतो. आता इथं जे आहे आपले जे कुत्रे ते बघा. आता गेल्यानंतर आपल्याला पहिले सोडत नाही ते. त्यांना पहिले बिस्किट लागत राहता. पहिले ते कंटिन्यू बिस्किट होता, मग आपल्याला पुढं जाऊ देतात. आता बघा तुम्हाला दाखवतो. पप्पा टाकताच आहे त्यांना बिस्किट वगैरे. हे आमचा कालूराम अंधारात बी दिसत नाही. रात्रीच्या ब्लॉग मध्ये आलाच नाही पप्पा. जुली आणि ते दोघं सोबत आहे. माहिले का दोघं काळे. जुलीला घाबरते आपल्याला. दर जुली काळ्या दिसत बी नाही अंधारामध्ये. आहे की हा एकदम गुन्हाचा आहे. आपल्याला पाहून नुसता रडतो. हा नुसता बिस्किट लागतात. चल बेटा शेपूट पा शेपूट पा किती आला होता. आणि हा एकदम ढिल्ला, एवढा ढिल्ला आहे हा खायला. म्हणजे याचं जर दुसरा जर खायला जर आला तर हा सोडून निघून जातो. एकदम भारी आधी गुन्हाचा आहे. चल खाऊन घे बेटा, एकदम भारी चवी. खाऊन घे, चल खाऊन घे. असं येतंय तुम्हाला दाखवतो. ब्लॉगर डे बाय डे कंटेंट भेटत नाही म्हणून काय भेटतंय मला एवढं असं येतंय बर का. कंटेंट भेटत नाही म्हणून लोकांना आता काय भेटतंय बघा. तुम्हाला पहिले दाखवतो आपल्या इथं काय चालू आहे ते दाखवतो. जेवणाला या चालू आहे वरणाच्या चिकोल्या. मम्मी तुमच्या इकडे काय म्हणायचे याला? चिकोल्या म्हणायच्या. कुठं जळगाव मध्ये? तुमच्या इकडे काय म्हणतात? जळगाव साईड मग लाटून चिकोले असतात. लाटून राहतं का? पण याला आपण वरणाच्या चिकोल्या राहता. हा भाषे पोळ्यांचा काला आहे का? नाही, ताज्या चिकोले असतात. ठीक आहे. शेळ्या पोळ्या राहतात आणि वरणामध्ये मिक्स करता म्हणजे झाल्या चिकोल्या. तुमच्या इकडे काय म्हणता? माझ्या सासरी चकोल्या. चकोल्या. तुमच्या इकडं? आमच्या इकडे असं नाही करू. मग काय म्हणता? लाटून, चिकल्या. डाळ चिकोल्या. चिकल्या. ऐक ना, कधी दोन बोटांच्या याच्यात होत नाही का ते चिखल्या? नॉनसेन्स. काहीच लॉजिक नव्हतं. अरे काहीतरी पाण्यामध्ये पाय बघ ते जाऊ द्या. आता मी एक व्हिडिओ दाखवायला आणलो होतो. हे रील पाहत होतो मी. ब्लॉगर डे बाय डे काय करू शकता, कॉन्टेंट भेटत नाही म्हणून. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. अरे यार हे फोकस. हा ठीक आहे. हा बघितलं मी हा व्हिडिओ.
और आज से 13 दिन बाद ये बुआ है, कोई भी आ सकता है। बुआ ये बुआ है। त्याच्या मित्राची आई वारली आहे, त्याला सांगतोय. मम्मी त्याच्या मित्राची आई वारली, ते चालले स्मशानभूमीत त्या आजीला घेऊन. तर ते काय म्हणतोय, ब्लॉग बनवतोय आणि तो एक जण येतो, अरे मला 4 रुपये सापडले म्हणते. ती चालली आता म्हणे स्मशान चाललेला म्हणे. 13 दिवसानंतर तावं आहे, येऊन जायचं कोणी पण या म्हणे. कोणी पण या म्हणे. जेवायसाठी बोला येतात होते घेऊन लोकांना भेटत नाही म्हणजे काही करताय खरं. अरे पण ज्याची आजी वारली तो बी काय बोलत नाही होते, तू विचार तो मी कर. अजून व्हिडिओ मध्ये बघू तो राहिलो. बी व्हिडिओ मध्ये पाहतोय. लोकांच्या आता कॉन्टेंट भेटत नाही म्हणून आपण हा आणि आपल्याला भेटतोय कॉन्टेंट. मग भेटताय ना. जुली ग जाईल तू मुंबईच्या शहरात. द्यायचं तर कॉन्टेंट असं देऊन काय फायदा नाही, न दिलेलं बरं त्याच्यापेक्षा. हा तेच ना, न दिलेच बरं. आणि आपण त्याच्यावर व्ह्यूज खाऊ आपण थोडेफार. बापरे, आयुष झाडू मारतोय. झाडू नाही मारत आहे. मग काय करतोय? दाखवतोय मी काय करतोय. मी तुम्हाला दाखवतो बर काय करतोय. काय करतोय? दाखवतो तुम्हाला आता मी. बघा आता. कोमल ये रे, कोमल ये, चल लवकर. माय ग दोघं येडे झाले हो तुम्ही. दोघं पागल झाले. वहिनीला पाय धरायचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय का? हे दोघं झाले पागल. खतम दोघं झालंय आमचं डान्स बिन्स करून. आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. दीदी कसं वाटलं आमचा डान्सला? डान्स चांगला वाटला, पण तुम्ही दोघं येडे, काही पण करता, कधी पण करता. काय करता? काही पण कधी पण करता तुम्ही दोघं. आता आम्ही चाललोय फिरायला. दीदी मी आहे आणि बाकीचे पुढे गेले. आता आम्ही फक्त इथंच फिरतो. भारी रोड वगैरे मस्त आहे आपल्या इथला. तिथे चक्कर मारतो, तिथं चक्कर मारतो. मारायला तिकडे बघतो किती पाणी. तिकडे पाणी झालं. आज पाऊस झाला आम्हाला मस्त आहे एकदम. आज मस्त पाऊस झाला का रे? थंड वातावरण आहे छान. आज गार वातावरण आहे. चला आता फिरून घेतो तोपर्यंत. फिरते. दुसरा दिवस, 2 ब्लॉग कंटिन्यू पडणार. 7 दिवसाचा स्ट्रिक कंटिन्यू राहणार. बघू बघू 7 दिवसाची स्ट्रिक राहणार कंटिन्यू. बघू बघू. कोमल लोक सबस्क्राईब का करत नाही? आता लोकांनाच माहिती. काय आवडत नाही आपण वाटतं. काही सांगू शकत नाही. बरोबर कुठं आहे. कमी पडत असू तर तसं सांगा चेंजेस करायला. हो काहीतरी माझ्या मते आपण सांगितल्याशिवाय तर समजणार नाही. व्हिडिओ आवडत नसेल लोकांना मे बी. आपण तर आपला 100% देतोय. हो चालन. चला आपण टाकत राहू. आपण आपले प्रयत्न करत राहू. हो एक दिवस आपल्याला सक्सेस भेटेल. हो चला तोपर्यंत बाय बाय, गुड नाइट, स्वीट ड्रीम, टेक भेटूया केअर. उद्याच्या ब्लॉग मध्ये. मिलते हैं कल के ब्लॉग में. चलो बाय बाय.